आहेत तर आपण बघतोय सर दुसऱ्यांदा ही घटना घडते आहे आणि सलग 2 दिवसांमध्ये अशा प्रकारची घटना घडते आहे। यामागे नेमकी कारण काय आहे, का असं होतंय? एक मिनिट, थोडंसं क्लॅरिफिकेशन अपेक्षित आहे आपल्याकडनं। ही जी लोकल होती ती घसरलेली नाहीये, हे ट्रायल चालू होतं। परवाच्या दिवशी जी डिरेलमेंट झाली होती त्या जागेवरती आपलं ट्रायल चालू होतं, त्याच्यावरती ब्लॉक घेतला गेलेला होता आणि एमटी रेकचा लोकलचं ट्रायल चालू होतं त्याच्यावरती। त्या ट्रायलच्या दरम्यान ही दुर्घटना झालेली आहे। इट इज नॉट अ डिरेलमेंट, याच्यामध्ये कुठल्याही कोणीही व्यक्ती नव्हती, ट्रायल चालू होतं त्या रेकचं। तर आपण बघतोय वडाळा सीएसएमटी हार्बरची वाहतूक बंद झालेली आहे। धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरलेली आणि सलग ही लोकल घसरण्याची दुसरी घटना घडते। वडाळा सीएसएमटी हार्बरची वाहतूक त्यामुळे बंद झालेली आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरल्याची ही घटना घडलेली आहे आणि लोकल रुळावरून घसरण्याची ही सलग दुसरी घटना घडलेली आहे। ही सर्व दृश्य आपण आता काही वेळातच बघूयात या ठिकाणी नेमकं काय घडलं। मात्र वडाळा सीएसएमटी हार्बरची वाहतूक यामुळे बंद झालेली आहे। प्रवाशांना नाहक त्रास यामुळे सहन करावा लागणार आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची घटना ही घडलेली होती। लोकल रुळावरून घसरण्याची सलग दुसरी घटना घडलेली आहे। वडाळा सीएसएमटी वाहतूक त्यामुळे बंद झालेली आहे आणि याचा मोठा मनस्ताप आता नागरिकांना सहन करावा लागणार आहे। सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरल्याची ही घटना घडलेली आहे आणि आता बघतोय लोकल रुळावरून घसरण्याची ही दुसरी घटना आहे।